सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय पत्रकार बंधू व सभागृह, मॅडम, चुंचाळे गाव प्रभाग क्रमांक 26 तर आता सर्व बरेचसे सभासद सर्व सन्मान्य सभासद हे खेडेगावातून आलेले आहेत। आज महापालिकेचे 24 खेडे समाविष्ट झाले, त्याच्यापैकी एक चुंचाळे गाव सुद्धा समाविष्ट झालेले आहे। आमच्या प्रभागात चुंचाळे परिसराबरोबरच सातपूरचा मळे परिसर येतो। या मळे परिसरात रस्त्यांची दुरावस्था आहे, ड्रेनेज लाईन नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। खरं तर 82 ला महापालिकेचे 24 खेडे जेव्हा समाविष्ट झाले, बऱ्याचशा सुविधा देणं महापालिकेला क्रम लागलं होतं, कारण नागरिक मला वाटतं शेतकरी सर्वात जास्त वेळेवर टॅक्स भरताय, परंतु साधी माणूस मेल्यानंतर स्मशानभूमी सुद्धा असू नये असा आमचा चुंचाळे परिसर आहे। खरं तर महापालिकेने आम्हाला 6 ते 7 किलोमीटर कधी तर शिरपूरला जागा नसते, सातपूरला जागा नसते, पंचवटी सारख्या ठिकाणी माणूस जाण्यासाठी आणावं लागतं। ही शोकांतिका चुंचाळे परिसराची आणि आपण खेडे विकास निधीच्या सर्व सभासदांनी सांगितलं खेडे विकास निधी पाहिजे, परंतु या विकास निधीबरोबर माणसाच्या मरण यातना माणूस जिवंतपणे भोगतोच आहे। मी मागच्या महासभेत ज्या रस्त्यांचा तुम्हाला प्रश्न दाखवला मॅडम, ही शोकांतिका आहे। ते जेवढल्या बातम्या जर आपल्या छापून येत आहेत ते सुद्धा मला उद्या भाग्यशाली न समजता दुर्भाग्य आहे हे आमच्या परिसराचं। मी मागच्या वेळेस एकच मागणी केली होती की लोकांचा जीव वेगळीच करू नका आणि लोकांना काही अधिकाऱ्यांना विनंती केली होती, साहेब लोकांची एक रात दोन्ही वसाहतींना महापालिका म्हणजे इंडस्ट्रीला जोडणारा एकमेव रस्ता आहे, या रस्त्याला आपण कुठंतरी ठेकेदाराला सांगून लोकांचा जीव सुरक्षित राहील याची व्यवस्था केली पाहिजे। काल 7 वाजता अपघात झालाय, चुंचाळे पोलीस स्टेशनला फोन करून विचारू शकता। दरवाजे संपूर्ण आपण आमचा अंतर तिथे एक व्यक्ती 2 मुलांना उडवले आणि ते वत्रकुंड हॉस्पिटलमध्ये आणले। मला सांगा याला जबाबदार कोण? आजच्या पेपरला तुम्ही जर बघितलं असत, या जुगाडात ठेकेदार काम करतोय, दगड लावतोय, कुठे बोर्ड न लावता रस्त्यांचं डायव्हर्जनचं दाखवलं दगड लावून केलं पाहिजे का? हे आपण अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मी वेळोवेळी सांगतो, परंतु कुठलंही दुर्लक्ष, एवढं दुर्लक्ष चांगलं नाही। आणि जे लोक विद्यार्थी आमच्याकडे एकमेव रस्ता विद्यार्थी सायकलवर जातात, मला तो जीवमुक्ती घेऊन जात आहे। मी जर 10 मिनिटं जर रस्त्यावर उभं राहून परिस्थिती बघितली तर अक्षरशः शिवी अशी परिस्थिती त्या रस्त्याची झाली। मला वाटतं मॅडम खेडे विकास निधी बरोबरच तुम्ही या रस्त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। आमच्याकडे स्मशानभूमीची आवश्यकता आहे, तर 50,000 लोकांमध्ये स्मशानभूमी नसेल तर ती काय परिस्थिती असेल तुम्ही जाणू शकता। आपण लक्ष द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि काम